इथेनॉल कांदा या संदर्भामध्ये अजूनही पॉलिसी ज्या आहेत त्या क्लिअर होत नाही आहेत. साखर कारखानदार इथेनॉलमुळे प्रचंड अडचणीत आले आणि निर्णय होताना दिसत नाही आहे केंद्र सरकारकडून. त्या उलट खासदारांचं विरोधी पक्षातल्या निलंबन करण्यात आलं. मुद्दा असा आहे की इथेनॉलच्या संदर्भाचं उत्पादन वाढवावं याबद्दलचा बराच प्रयत्न बऱ्याच वर्षापासून अपेक्षित. हा सगळा परिसर ऊसाच्या शेतीचा आहे. ऊस त्यापासूनचे रस, त्यापासूनचं मोलॅसिस, त्यापासूनचे ज्यूसपासूनचं इथेनॉल आणि त्याच्याही पुढे जायचं आहे आपल्याला हायड्रोजनला. पण अजून आपण गेलो नाही. पण इथेनॉलपर्यंत आपण गेलो. आपल्या देशामध्ये वाहनं वाढत आहेत आणि हे ट्रान्सपोर्टच्या संबंधी शेवटी आपल्याला पेट्रोलियम प्रॉडक्ट हा आयात करावा लागतो. त्याच्यामध्ये ब्राझील आणि अमेरिका हे देश असेल की ते पेट्रोलियममध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिक्स करतात आणि त्यामुळे पेट्रोलियम प्रॉडक्टचा आयात ही कमी झाली. देशाचं फॅक्टरी चालवलं असतं आणि तेच काम या ठिकाणी करण्याच्यासाठी इथेनॉलला गेले काही वर्षात अनेक लोकांनी अतिशय प्रोत्साहन दिलं. यंदाच्या वर्षी त्या संबंधीची केंद्र सरकारची जी नीती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीची कमतरता आहे. काही गोष्टीचे प्रश्न केंद्र सरकारने सोडवले पण मोठे प्रश्न अद्यापही शिल्लक आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारची संबंधित विद्यार्थ्यांची आम्ही सुसंवाद साधतोय. मी स्वतः प्रधानमंत्र्यांना त्याच्यावर अमित शहा यांना या संबंधीचं सविस्तर जे काही लोकांचं म्हणणं आहे ते लिखित स्वरूपामध्ये त्यांना पाठवले. आपण अपेक्षा करूया त्याचा निर्णय लवकर होईल. काल बारामतीमध्ये अजित पवार बोलताना असं म्हटले की शरद पवार यांनी 38व्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते, बंड केलं. आम्हाला त्याच्यासाठी 60-62 वर्ष थांबावं लागलंय. आता तरी आम्हाला काम करू द्या. आम्ही सतत विनंती करत होतो, म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या. मात्र त्यांनी तसं केलं नाही. आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं. सगळे आमदार आणि महत्त्वाचे नेते माझ्यासोबत आहेत. ही रोज काही आहे की गेले माझ्या वर्षी गेले 10 ते 15 वर्ष बारामती आणि त्या भागात कुठल्याही कामात माझं लक्ष असत नाही. तिथे जे लोक निर्वाचित झाले, उदाहरणार्थ समजा पंचायत समिती असतील, साखर कारखाना असतील, अन्य संस्था असतील, तिथं कुणी त्या पदावर जावं, कुणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी त्या संबंधीचा एकही निकाल मी स्वतःकडे घेतले नाही. आणि तर मला असं वाटतं की नवी पिढी ही पुढे येऊन त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी घेतल्या पाहिजे. आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये त्या कदाचित जास्त काळात एकही जर निवड किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही लक्ष दिलं नसेल याचा अर्थ कुणाला काम करण्याच्या संबंधीची व्यक्तींची अडथळ्याची भूमिका कुणीही घेतली नाही. जरूर करत हवं, सगळ्यांना बरोबर घ्यावं आणि एकंदर या सगळ्या परिसराचा नावलौकिक वाढेल याबद्दलची काळजी घ्यावी. आणि लोकांनी ज्यांना निर्वाचित केलं आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं याच्यामध्ये माझे काही दुमत नाही. नाही असं नाही, याचा प्रश्न बारामतीचा होता. ते ठीक आहे, तुम्ही कोणाचं ऐकायचं. माझं पक्ष म्हणून माझा संबंध राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्याबद्दलची काळजी मी घेतलेली आहे. त्याच्यात मला आनंद आहे.